आणि वाल्मिक कराडच्या संभाव्य शरणागतीवरती जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलंय। वाल्मिक कराड आजच स्वाधीन होणार असल्याचा आव्हाडांनी दावा केलाय। पोलिसांकडून बढाया मारत कहाण्या सांगितल्या जातील असं देखील आव्हाड म्हणाले। महाराष्ट्रानं अशा कोणत्याही कहाण्यांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन आव्हाड करतायत। तो अत्यंत दिमागदारपणे कडक कपडे घालून स्वाधीन होईल असा दावा जितेंद्र आव्हाड करतायत। कराड अजूनही 302 चा आरोपी का नाही, मोक्का का लावला नाही असे सवाल देखील त्यांनी उपस्थित केले। जितेंद्र आव्हाडांची एक पोस्ट आपण पाहूया। आज दिवसभरात वाल्मिक कराड पोलिसांकडे स्वाधीन होईल असं त्याच्या निकटवर्तीयांकडून समजलं। तो स्वतः पोलिसांना स्वाधीन झाल्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली जाईल। या पत्रकार परिषदेत पोलीस सगळ्या कहाण्या प्रस्तुत करतील, अशा कहाण्यांवर विश्वास ठेवू नका। त्याला पकडायचा असता तर त्याला कधीच पकडला असता। तो शानमध्ये कडक कपडे घालून पुण्यातील किंवा महाराष्ट्रातील कोणत्या तरी पोलीस ठाण्यात येईल। रंग मात्र शौर्याचा देऊन त्याला कसा फरफटत आणला अशा बातम्या लावायला सुरुवात केली जाईल। मला या सरकारला एवढंच सांगायचंय, जो बूंद से गई वो हौद से नहीं आती। अजूनही त्याला 302 चा आरोपी का करत नाही, मोक्का कधी लावणार याचं उत्तर मिळालेलं नाही। न्यायालयीन चौकशीसाठी कोण न्यायाधीश चौकशी करणार याचंही उत्तर मिळालेलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।